अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणी, मी पौर्णिमा मनापासून स्वागत करते तुमचं स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलवर. तर मैत्रिणी, स्वामींचा प्रकट दिन आहे 20 तारखेला. आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तर तो दिवस 20 मार्च 2026. मैत्रिणी, स्वामींचा प्रकट दिन हा तिथीनुसार येत असतो. त्यामुळे मागच्या वर्षी स्वामींचा प्रकट दिन 31 मार्चला आला होता आणि यावर्षी स्वामींचा प्रकट दिन हा 20 मार्चला आलेला आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आवडती सेवा, सगळ्यात आवडता दिवस आपल्या सगळ्यांचा 20 मार्च आहे. तर मित्रांनो, स्वामींचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी खूप विशेष असा हा दिवस आहे. तर मित्रांनो, या दिवसासाठी आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या आपल्याला नक्कीच करायच्या आहेत. मित्रांनो, या 7 दिवसाचा जो काळ आहे तो काळ हा सेवा करण्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, खूप दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ बनवलाच नव्हता, शॉर्ट्सच बनवले होते. पण आज खरंच स्वामींबद्दल बोलण्याची खूप इच्छा झाली आणि अक्कलकोटला मी जाऊन आले, तो हे अनुभव तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता. म्हणूनच मी आज म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं बोलावं. खरंच मित्रांनो, मी अक्कलकोटला 28 फेब्रुवारीला माझा वाढदिवस होता आणि त्या दिवशी माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी स्वामींकडे अक्कलकोटला जायचं फॅमिलीसोबत. तर मित्रांनो, खरंच स्वामींना मी रोज प्रार्थना करायची की स्वामी, माझ्या वाढदिवसाला तुम्ही ह्या वर्षी मला तुमच्याजवळच बोलवा, मला तुमच्याजवळ बोलवा. खरंच स्वामींनी माझी ही इच्छा ऐकली आणि मला 28 तारखेला स्वामींच्या जवळ जाण्याची, स्वामींच्या अक्कलकोटमध्ये माझ्या स्वामींच्या राहण्याची जी इच्छा होती खूप दिवसाची ती पूर्ण झाली. आणि मी अक्कलकोटला गेले होते, पण स्वामींचं पूर्ण अक्कलकोट पाहिलं नव्हतं आपलं. फक्त स्वामींचं वटवृक्षाचं मंदिर एवढंच दर्शन घेऊन मी आले होते. पण स्वामी अक्कलकोटमध्ये खरंच मैत्रिणींनो खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. आपले स्वामी ज्यावेळी 21 वर्ष जोळपांच्या वाड्यामध्ये राहत होते, त्याचबरोबर जेवढे वर्ष स्वामींनी अक्कलकोटमध्ये वास केला, त्या अक्कलकोटमध्ये खूप गोष्टी आहेत पाहण्यासारख्या. जिथे जिथे आपल्या स्वामींचा वास होता, जिथे जिथे आपले स्वामी जात होते, त्या सगळ्या गोष्टी अक्कलकोटमध्ये मैत्रिणींनो मी एक दिवस राहिली आणि त्या सगळ्या गोष्टी खूप दिवसापासूनची इच्छा होती, तर त्या सगळ्या गोष्टी मी पाहून आले. खरंच मन तृप्त झाल्यासारखं वाटलं आणि माहेरी गेल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा अनुभव मला माझ्या स्वामींच्या दरबारात गेल्याच्या नंतर झाला. खरंच मित्रांनो, तुम्ही अक्कलकोटला गेल्याच्या नंतर फक्त वटवृक्षाचंच दर्शन न घेता तुम्ही अक्कलकोटमध्ये जेवढ्या स्वामींच्या जिथे जिथे स्वामी आपले गेले होते त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळे ठिकाणं पाहून या नक्कीच मित्रांनो. प्रथम तर अक्कलकोटमध्ये घरातून निघल्यापासूनच स्वामी माझ्यासोबत होते आणि स्वामींनी जणू काही मला बोट धरूनच अक्कलकोटला स्वामींकडे मला घेऊन गेले. म्हणजे असं मला एक क्षण असं वाटलं की स्वामीच मला न्यायला आले होते. माहेरी न्यायला कसं आपल्याला आपले आई वडील भाऊ कोणीतरी येत असतो सासरी माहेरी घेऊन जाण्यासाठी, त्याच पद्धतीने मला माझे स्वामी खरंच माझ्यासोबत मला न्यायला आल्यासारखे असं वाटलं. आणि स्वामींनी मला बोट धरून त्यांचा अक्कलकोटला मला घेऊन गेले आणि त्यांच्याजवळ राहिले मी. खरंच अक्कलकोटमध्ये सगळ्या गोष्टी स्वामींनी मला हात धरून दाखवल्यासारखं वाटलं. खरंच मैत्रीण, हा अनुभव हा शब्दात सांगण्यासारखा नाही, तरी जेवढं सांगता येतील तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्र, प्रथम तर घरातून निघाल्याच्या नंतर अक्कलकोटमध्ये आम्ही गेलो. त्यावेळेस राहण्याचा अनुभव काही नव्हता, तरीही सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. राहण्याची सोय पण व्यवस्थित झाली. आणि ज्या अक्कलकोटमध्ये गेल्याच्या नंतर स्वामींचं दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन मन भरून दर्शन घेतलं. तिथे त्या ठिकाणी स्वामींचा क्रमाळी जप केला. त्याचबरोबर स्वामींच्या सहवासामध्ये निवांत दर्शन झालं. त्याचबरोबर मैत्रिणी, त्यानंतर दर्शन केल्याच्या नंतर अक्कलकोटमध्ये जेवढ्या जिथे जिथे स्वामी गेले होते त्या सगळे ठिकाणं मला पाहण्याची इच्छा होती, तर तेही माझी इच्छा पूर्ण झाली. प्रथम तर दर्गा जिथे स्वामी जात होते, मला स्वामी चरित्रसारामृत यामध्ये ग्रंथामध्ये शेखनूर दर्ग्याचा उल्लेख आलेला आहे. तर शेखनूर दर्गा, ती दर्गा पाहिली. त्याचबरोबर त्यानंतर खंडोबा मंदिर, जिथे आपले स्वामी अक्कलकोटमध्ये ज्यावेळी पहिल्यांदा स्वामी गेले होते, त्यावेळी पहिल्यांदा स्वामी हे खंडोबा मंदिरामध्ये राहिले होते. खंडोबा मंदिर, तिथेही दर्शन घेतलं खंडोबा महाराजांचं. जेजुरीला तर खूप वर्षापासून जाण्याची इच्छा आहे, पण मी जाणं झालं नाही. पण तिथे जे अक्कलकोटमधलं जे जेजुरी खंडोबाचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेतल्याच्या नंतर, तिथे माथा टेकवल्याच्या नंतर खरंच मला जेजुरीच्या खंडेरायांना नतमस्तक झाल्याचा भास झाला. त्याचबरोबर मैत्रिणींनो, त्यानंतर चोळाप्पा महाराजांचा मठ, जिथे गेलो आम्ही. तिथे मैत्रिणींनो 21 वर्ष वास चोळाप्पांच्या वाड्यामध्ये स्वामींनी केला होता आणि तिथेही स्वामींची खरी समाधी आहे. म्हणजे
वटवृक्षाखाली तर आहेच, कारण वटवृक्षाखाली स्वामी ध्यानाला बसत होते, त्यामुळे तिथं वटवृक्षाखालचं ते मंदिर आहे. आणि त्याचबरोबर स्वामी 21 वर्ष चोळप्पांच्या वाड्यात राहत होते. त्यामुळे स्वामींनी चोळप्पांना विचारले की चोळ्या तुला काय हवं आहे माझ्याकडून. तर त्यावेळी चोळप्पा महाराज स्वामींना म्हणाले की स्वामी, तुम्ही तुमची समाधी माझ्या वाड्यामध्येच असावी अशी माझी इच्छा आहे. तर त्यानंतर त्यामुळे स्वामींची समाधी तेथे आहे, खरी समाधी. त्यामुळे आपण अक्कलकोटमध्ये गेल्याच्या नंतर नक्कीच चोळप्पांच्या वाड्यातल्या स्वामींच्या समाधीचं दर्शन नक्कीच घ्यायचं आहे. त्याचबरोबर बाळाप्पांच्या मठामध्ये गेलो आम्ही. बाळाप्पांच्या मठामध्ये स्वामींच्या पावलखुणा आहेत. तिथे आतमध्ये गेल्याच मठात लगेच स्वामींच्या पावलांच्या ठसे उमटलेले आहेत, ते आपल्याला दिसतात. खरंच मैत्रीण, ते ठसे पाहून इतकं मन तृप्त झाल्यासारखं वाटलं. आणि बाळाप्पांना स्वामींनी त्यांच्या काही वस्तू दिलेल्या आहेत, तर त्या वस्तू तिथे बाळाप्पांच्या मठामध्ये अगदी व्यवस्थितरित्या त्या आतमध्ये जतन करून ठेवलेल्या आहेत. त्याही आपल्याला पाहायला मिळतात, त्याचंही आपल्याला दर्शन घ्यायला मिळतं. त्याचबरोबर मैत्रीण, चोळप्पांचा मठ झाल्याच्या नंतर आम्ही तिथे आणखी खंडोबाचं मंदिर, त्याचबरोबर राम मंदिर आहे, त्याचंही दर्शन घेतलं. अशा पद्धतीने मित्रून जेवढ्या तिथे स्वामी जात होते ते सगळ्या तिथं आम्ही मंदिरांचं दर्शन घेतलं. शंकर महाराजांची समाधी आहे, तिथे त्यांचं दर्शन घेतलं. अशा पद्धतीने मित्रांनो खूप छान वाटलं. चोळप्पांचा वाडा पूर्ण फिरून पाहिला. स्वामींचं समाधी मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडूनच चोळप्पांचा मठ आहे, चोळप्पांचा वाडा आहे. तर त्या वाड्यामध्ये स्वामींची तिथं विहीर पण आहे, ज्या विहिरीमध्ये स्वामींचा आंघोळ करायची, जिथं ती विहीर आहे त्याला पाणीच नव्हतं त्यावेळी, पण स्वामींनी त्या विहिरीमध्ये जेव्हा लघुशंका केली त्यानंतर त्या विहिरीला पाणी आलं आणि ते आत्तापर्यंत त्या विहिरीचं पाणी आटलेलं नाही. त्यामुळे मित्रांनो असं काही बऱ्याच गोष्टी आहेत तिथं, प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं विशेष असं महत्त्व आहे. त्याचबरोबर चोळप्पांच्या वाड्यात, त्याचबरोबर बाळाप्पांच्या वाड्यामध्ये जुने फोटो आहेत, स्वामींच्या काळातले फोटो आहेत स्वामी सेवेकऱ्यांचे, चोळप्पांचे. त्याचबरोबर त्यांच्या जे स्वामींचे सेवेकरी होते ते सर्व जुने फोटो आहेत तिथे लावलेले आहेत, तेही आपल्याला पाहायला मिळतात. स्वामींची कोडॅक जी कंपनी आहे त्या विदेशमधल्या कोडॅक कंपनीवाल्यांनी स्वामींचा एक पहिला मूळ फोटो काढला होता, तो फोटो आहे तिथे. अशा पद्धतीने म्हणजे बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की बारकाईने त्या आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला खरंच इतकं छान वाटतं, खरंच खूप छान वाटतं मनापासून. म्हणजे स्वामी भेटलेत, आपण स्वामींना भेटून आलोय, स्वामींच्या दरबारात राहून इतकं म्हणजे तो आनंद आहे तो शब्दात सांगता येणार नाही. तर मित्रांनो खरंच त्यानंतर आम्ही अक्कलकोटचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर पहाटे मग अक्कलकोटमध्येच मुक्कामासाठी थांबलो होतो, तर तिथे यात्री निवासमध्ये राहण्याची पण सोय छान झाली. त्यानंतर मी पहाटे 4 वाजता स्वामींच्या दरबारात परत आले. मग त्यावेळी स्वामींचा अभिषेक होता. अभिषेकच्या वेळेस मी तिथे गेले तर इतकं छान वाटलं मैत्रिणी, खरंच स्वामींचा अभिषेक पाहून. अभिषेक करताना स्त्रीसुक्त, पुरुषसुक्त ह्याही सेवा मी तिथे घेतल्या. त्याचबरोबर मैत्रिणी स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण मी तिथं केलं वटवृक्षाखाली. खरंच मैत्रिणी जेवढ्या म्हणजे मनात एवढ्या इच्छा घेऊन मी तिथे गेले होते, त्या सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या. त्याचबरोबर पारायण झाल्याच्या नंतर 5 वाजता स्वामींची काकड आरती असते, ती आरती मला तिथं आरती भेटली. मला त्या आरतीचा पण अनुभव घ्यायला मिळाला. खरंच मैत्रिणी मग आरती झाल्याच्या नंतर 7:30 वाजता आम्हाला तिथून गाणगापूरला जायचं होतं. मग 7:30 वाजता आम्ही गाणगापूरला गेलो आणि तिथेही गेल्याच्या नंतर संगमावरती खूप छान दर्शन झालं, खूप छान दत्त महाराजांचंही दर्शन झालं. तर मित्रांनो आता 20 मार्चला काय आहे, प्रकट दिन आहे. प्रकट दिनाच्या दिवशी खूप गर्दी असते अक्कलकोटमध्ये, खूप म्हणजे खूप. प्रत्येक सेवेकऱ्याला वाटतं की मी प्रकट दिनाच्या दिवशी अक्कलकोटमध्ये जावं, स्वामींचं दर्शन घ्यावं. त्यामुळे प्रकट दिनाच्या दिवशी खूप गर्दी असते. तर म्हणजे आपल्याला शक्य झाल्यास आपल्या जवळच्या केंद्रामध्ये नक्कीच जायचं आहे, जवळच्या केंद्रात जायचं आहे. प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. तिथं तुम्हाला शक्य झाल्यास स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे, नाही शक्य झाल्यास घरी करायचं आहे. पण नक्कीच आपल्याला 11 माळी जप, स्वामी चरित्राचं सारामृताचं पारायण, ह्या जेवढ्या सेवा करता येतील, जेवढे पारायण करता येतील तेवढे आपल्याला ह्या 7 दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे करायचे आहेत. मित्रांनो स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करताना खरंच तुम्ही त्याचा अनुभव घेऊन पहा. पारायण वाचताना आपल्याला प्रत्येक अध्यायामध्ये स्वामींच्या लीला आहेत. पहिल्या अध्यायापासून तर 21व्या अध्यायापर्यंत आपल्याला पूर्ण स्वामी चरित्र त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं, कळतं की काय स्वामींचं लीला काय आहे, स्वामींनी म्हणजे कोणकोणत्या लीला केल्या, स्वामी कुठे कुठे वास करत होते,
सगळं जीवन परिचय स्वामींचा आपल्याला स्वामी चरित्र स्वारामृतामध्ये आहे. ज्यावेळी आपण स्वामी चरित्राचं पारायण करतो त्यावेळी आपल्याला खरंच स्वामी आपले काय आहेत ते कळतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वामी चरित्राचं सारामृताचं पारायण करा आणि संकल्पयुक्त करा. तुमच्या मनातली कोणतीही संकल्प करा, कोणतीही इच्छा घ्या असू द्या, तर ते तुम्ही नक्की संकल्पयुक्त पारायण करा आणि ह्या पारायणाचा अनुभव घेऊन पहा. 20 मार्च काय आहे? आपल्या स्वामी रायांचा आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे. 20 मार्च काय आहे? ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. 20 मार्च काय आहे? ज्यावेळी आपली साथ देणार कोणीच नसतं ते आपल्या महाराजांचा प्रकट दिन आहे. ज्यावेळी आपली साथ देणार कोणीच नसतं त्यावेळी हळूच आपल्या कानात येऊन स्वामी म्हणतात की भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणणाऱ्या आपल्या महाराजांचा प्रकट दिन आहे. 20 मार्चला काय आहे? आपलं आयुष्य अंधारात जात असताना त्याला प्रकाशाची वाट देणारे आपले महाराज यांचा प्रकट दिन आहे. 20 मार्चला काय आहे? तर आपला हात धरून चालणारे महाराज, आपल्याला ज्यावेळी आपलं कोणीच दिसत नाही त्यावेळी आपले हात धरणारे आपले महाराज आहेत, तर त्यांचा प्रकट दिन आहे. त्यामुळे मित्रांनो 20 मार्च हा आपल्यासाठी खूप खास दिवस आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गाणगापूरचं दर्शन कसं झालं, काय झालं या विषयावर आपण बोलणार आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.